नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आटपाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या राहत्या घरी चोरी करणाऱ्या चोरट्याला आटपाडी पोलिसांनी अटक केले। देवगण विजय उर्फ बापू पवार वय 24 या चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 10 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत। त्याचा दुसरा साथीदार अमोल विजय उर्फ बापू पवार वय 30, विजय उर्फ बापू पवार वय 27 सर्व राहणार मापटेमळा हे आरोपी फरार आहेत। याबाबतची अधिकची माहिती अशी, मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या घरी 26 डिसेंबर रोजी चोरी झाली होती। यावेळी चोरट्यांनी 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 2 अंगठ्या, 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण लंपास केलं होतं। याबाबत आटपाडी पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आटपाडी पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी आटपाडी पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याच अनुषंगाने आटपाडी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशेंद्र सिंग बायस, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब ठोंबरे यांनी आरोपीने गुन्हा केलेल्या पद्धतीनुसार तपासास सुरुवात केली। यावेळी आरोपींचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्या आधारे त्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी देवगण विजय उर्फ बापू पवार राहणार मापटेमळा आटपाडी यास पकडून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केलाय, तर त्याचे अन्य 2 साथीदार फरार आहेत। दरम्यान आटपाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास हा अत्यंत कौशल्यपूर्ण करून गुन्हा उघडकीस आणलाय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।